अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणांमध्ये आरक्षण सुप्रीम कोर्टाची मंजुरी। क्रीमी लेअरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय। लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती जमातीबाबतच्या कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत। समाजातील छोट्या छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींबाबतच्या महत्त्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल, भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त। एससी/एसटी वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त, सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा पुनर्विचार करावा, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। एससी/एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणार, हा निकाल आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आणि आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारा असल्याचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारेंकडून स्वागत। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, अंधारेंची प्रतिक्रिया। एससी/एसटी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाबद्दल काँग्रेस नेते नितीन राऊतांकडून साशंकता व्यक्त, सध्या अशा निर्णयाची काय गरज, राऊतांचा सवाल। मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिलं जातं, त्यामुळे नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं, राज्य मागासवर्ग आयोगाचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। महाराष्ट्रातील सर्व समाज ओबीसी आरक्षणात जात नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस रद्द करू नका, मनोज जरांगे यांची सरकारकडे मागणी। मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात उपस्थित राहणार। 2013 नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर अटक वॉरंट जारी। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, 3 ऑगस्टला ठाकरे गटाचं पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन। ठाकरे गटाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे राज्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार, जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं पोस्टर आता पक्षाकडून व्हायरल। इतरांवर बोलण्यापेक्षा ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, सरकारच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, आम्ही टीकेला कामानं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंना आपला शत्रू ओळखता आला नाही, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली, त्याचा सीसीटीव्ही महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यानं ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी ठेवला, नितेश राणेंचा खळबळजनक दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, सिल्लोडमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार, दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। आदर्श बँक घोटाळ्यातील गुंतवणूकदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, भेट न झाल्यास आंदोलन करू, इम्तियाज जलील यांचा इशारा। कोल्हापूरच्या विशाळगड प्रकरणी राजर्षी शाहू महाराजांनाही संभाजी छत्रपतींची भूमिका पटलेली, विशाळगड घटनेला संभाजी महाराज जबाबदार, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला। जितेंद्र आव्हाड, तुम्ही घाबरून का पळालात, कॅमेऱ्यासमोर कोणीही छाती बडवतो, हिम्मत असेल तर सामोरे या, स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस धनंजय जाधव यांचा आव्हाडांना आव्हान। गेल्या 25 वर्ष आयुष्यात अनेक धमक्या ऐकल्या, धमक्या येत असताना मी विचारधारा सोडली नाही, मी माझ्या वक्तव्यावर ठाम, जितेंद्र आव्हाड यांची स्वराज्य संघटनेच्या धमकीवर प्रतिक्रिया। विचाराची लढाई विचारांची लढू, मी बोललो त्यात काहीही चूक नाही, महाराजांचे वंशज आहेत तर त्यांनी तसं वागायला हवं, जितेंद्र आव्हाडांची भूमिका। आज जितेंद्र आव्हाड 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, कायदा सुव्यवस्था बिघडल्यानं पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी।
स्वराज्य संघटनेने केलेल्या हल्ल्याचा सुरेश म्हात्रे यांच्याकडून निषेध. विचारांची लढाई विचारांनी लढावी, सरकारने त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, खासदार म्हात्रेंची मागणी. जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर समर्थकांसाठी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या अटक करणाऱ्यांची समर्थकांची मागणी. तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आव्हाडांच्या समर्थकांची मागणी. राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. ठाणे बुलंद शहराच्या वेशीवर वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी लावले भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर. अमोल मिटकरी घासलेट चोर तर अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष. दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल, अमेय खोपकर यांचा मिटकरींना इशारा. अकोल्यात अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त अमोल मिटकरींकडून अण्णाभाऊंच्या छकडचं गायन. याप्रसंगी मिटकरींची अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी. मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. अकोल्यातील घटनेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती. अमोल मिटकरी राडा प्रकरणातील अटक केलेल्या 6 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी. अकोला जिल्हा न्यायालयाचा आदेश. पूजा खेडकर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा दणका. कोर्टानं खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यूपीएससीसाठी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा खेडकर यांच्यावर आरोप. खेडकर यांना कधीही अटक होण्याची शक्यता. वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राचा अहवाल माधाच्या हाती. कागदपत्रांमध्ये एमआरआय रिपोर्ट खेडकरांनी जोडलाच नाही. वायसीएम रुग्णालयाचे डीन डॉक्टर बाबळे यांची मोठी कबुली. पुण्यातील आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचं पद धोक्यात. बोगस दिव्यांग सर्टिफिकेट वापरून आणि यूपीएससीला खोटी माहिती देऊन पुण्याच्या अमोल आवटे यांनी पद मिळवल्याचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. नाशिक जिल्हा परिषदेचा कारवाईचा बडगा. दिव्यांग प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी अडचणीत. सर्व प्रकारचे भत्ते बंद. आधी दिलेले भत्ते वसूल करणार. दिव्यांग कोट्यामुळे दिलेली आयकर सूटही वसूल करणार. प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये 50% ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसींच्या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटी जाहीर. ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री चेअरमन, तर सप्तगिरी उल्का, मनसूर अली खान आणि सिरिवेल्ला प्रसाद कमिटीचे सदस्य. भंडाऱ्यातील 3ही विधानसभा जागांवर मनसे उभे करणार उमेदवार. मनसे निरीक्षकांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भंडाऱ्यात बैठक. राज ठाकरे भंडाऱ्यात येणार असल्याची मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती. आपापसातील वादांतरात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख एका कार्यक्रमात येण्याची शक्यता. नागपुरात 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा. राज्यातील 404 आमदार खासदारांवरील खटले अजूनही प्रलंबित. दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी घालावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस. म्हस्केंची खासदारकी रद्द करण्याच्या मागणीसाठी राजन विचारे हायकोर्टात. शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंना पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध आरोपांखाली पेठे यांच्यासह इतर 7 जण पोलिसांच्या ताब्यात. भारताच्या उदारमतवादी धोरणाचा गैरफायदा घेऊ नका. जमत नसेल तर पाकिस्तानात किंवा आखाती देशात जा. पुण्यातील एका निर्वासिताच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचे खडेबोल. औरंगाबाद उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या
निकालाला याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान. पुढचे 2 दिवस सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी. जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. सिंधुदुर्गातील तेरेखोल नदी इशारा पातळीच्या वर वाहत असल्यानं आळवाडी परिसरात पाण्यात अडकलेली कार स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढली. ITI दोडामार्ग परिसरातील इमारतीत देखील पाणीच पाणी. नंदुरबारच्या धडगाव शहरात पावसाची हजेरी. 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धडगाव शहरात पुन्हा पाऊस. शेती पिकांना चांगला फायदा. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जालन्यात धुवाधार पाऊस. शेतकरी सुखावला. अतिवृष्टीमुळे वर्ध्यात 11,000 हेक्टर शेती पिकाचं नुकसान. सेलू, देवळी, समुद्रपूर आणि हिंगणघाट या तालुक्यात सर्वाधिक नुकसान. अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ थांबली आणि मशागत देखील खोळंबली. सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळ आणि धबधबे 4 दिवस पर्यटकांसाठी बंद. महाबळेश्वरमधील सर्व पॉइंट्सही बंद. हवामान खात्याचा मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यात लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा. लोहगड आणि धालेवाडी गावातील नागरिकांना भूस्खलनाची भीती. दरड प्रवण क्षेत्राच्या सर्वेक्षणाची मागणी. गेल्या 10 वर्षात शासनाच्या नियमांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सलग 5 वर्ष मंडप उभारणीसाठी परवानगी मिळणार. मंडप उभारणीसाठी केवळ 100 रुपये नाममात्र शुल्क. नाशिकच्या मालेगावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन. दंगा काबू नियंत्रण. शीघ्र कृती दलाच्या जवानांचा पथसंचलनात सहभाग. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसात सुरळीत करा. अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. वाहतूक कोंडी सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला नियमित करणार. अजितदादांची तंबी. पुण्याच्या भिडे पुलाजवळ असलेलं अतिक्रमण हटवलं. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई. कल्याण अहमदनगर मार्गावरील शहाळमध्ये पुलाला मोठं भगदाड. प्रशासनाचं दुर्लक्ष. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात रस्त्याच्या मध्यभागी भगदाड. 7 ते 8 फूट खोल भगदाड पडल्यानं मार्गावरील वाहतूक विस्कळीत. एकेरी दिशेनं. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर रोडच्या मुख्य जंक्शनवर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे बुजवण्याचं काम दर्जाहीन होत असल्याचा नागरिकांचा आरोप. पावसाळ्यामुळे सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील सराठा गावठणवाडी इथे घराची भिंत कोसळली. दुर्घटनेमध्ये बापलेक गंभीर जखमी. चंद्रपूरच्या रय्यतवाडी कॉलरी भागात जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा पडल्याचा प्रकार. अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे भूभाग पोकळ झाल्यानं जमीन खचून खड्डा पडल्याची प्राथमिक माहिती. अंगावर लोखंडी गेट पडल्यानं 3.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या गोपखेल परिसरातली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली. गिरिजा शिंदे असं चिमुकलीचं नाव. इंदापुरात 10वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू. श्री नारायणदास रामदास हायस्कूलमधली घटना. उल्हासनगरच्या महाराष्ट्र मित्रमंडळ शाळेत विद्यार्थिनीची धिंड. विद्यार्थिनी मठ्ठ असल्याचं म्हणत शाळेच्या आवारात मुख्याध्यापिकेकडून दंड. अपमान केल्यानं तक्रार दाखल करणार. मुलीच्या आईची माहिती. विरारमधील कारगिल नगर इथल्या मुख्य रस्त्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्याच्या गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी दरडीत कोसळली. गाडीत 7 प्रवासी असल्याची माहिती. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक. भंडाऱ्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींची निर्दोष सुटका. आरोपींवर लावण्यात आलेले आरोप भंडारा पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. पीडितेला न्याय मिळावा यासाठी पोलीस आता हायकोर्टात धाव घेणार.
मुंबईत चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या टोळीला अटक. मोबाईल चोरांकडून एका लॅपटॉपसह 162 मोबाईल जप्त. मुंबई गुन्हे शाखा 6च्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये सोनसाखळी चोर इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात. रात्रीची गस्त घालताना 2 सोनसाखळ्यांसह संशयित आढळला. अंबड आणि इंदिरानगर भागात एकाच महिन्यात 7 ते 8 सोनसाखळी चोरी केल्याचं तपासातून निष्पन्न. पुण्याच्या वाघोलीत क्षुल्लक वादानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण. जबरदस्तीनं गुगल पे वरून तरुणाकडून 18,000 रुपये उकळले. या प्रकरणी पोलिसांकडून 5 जण अटकेत. मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मुंबई युथ काँग्रेस आक्रमक. मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पश्चिमेकडील दक्षिण पालिका कार्यालयावर मोर्चा. जालन्यात जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं अर्धनग्न आंदोलन. जानेवारीपासून वाढीव टप्पा अनुदान द्यावं, तसंच आचारसंहितेपूर्वी किमान 1 महिन्याचा पगार द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. मुंबईच्या आझाद मैदानात दिव्यांग शिक्षकांचं बेमुदत आंदोलन. समायोजनेच्या मागणीसाठी प्रशासनाचा पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्यानं नाराजी. लातूरमध्ये आदिवासी कोळी बांधवांचं विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर पाण्यात बुडवले. केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 292 जणांचा मृत्यू. अजूनही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता. शोधकार्य सुरू. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका वायनाडमध्ये भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी करत त्यांनी नागरिकांचं केलं सांत्वन. वायनाडमध्ये आल्यानंतर मला माझे वडील गेले तो प्रसंग आठवला. इथल्या लोकांनी फक्त वडीलच नाही तर पूर्ण परिवार गमावला. पूर्ण देश वायनाडमधील नागरिकांसोबत असल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीचा लिलाव. 48 लाख रुपयांना विकली गेली संविधानाची पहिली प्रत. सॅफ्रॉन आर्ट या प्राचीन वस्तू पुस्तकांचे लिलाव करणाऱ्या कंपनीने लावली होती बोली. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. हिंदू पक्षाच्या विविध 18 याचिकांना आक्षेप घेणारी मुस्लिम पक्षाची याचिका न्यायालयानं फेटाळली. 12 ऑगस्टला पुढची सुनावणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.